नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया ह्या होत असतात ज्या सुरळीतपणे चालत असतात आणि आपण निरोगी असे आयुष्य जगत असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये सुश्रुताचार्यांनी या स्वस्थ व्यक्तीची म्हणजे निरोगी व्यक्तीची व्याख्या विस्तृतपणे वर्णन केलेली आहे, ज्यामध्ये शरीराच्या अनेक क्रियांचे वर्णन केलेले आहे जे की व्यक्ती निरोगी असल्याचे आपल्याला लक्षणं असे दिसत असतात. तर आज आपण सुश्रुत संहितेतील स्वस्थ व्यक्तीची म्हणजे निरोगी व्यक्तीची व्याख्या काय आहे याविषयी विस्तृत वर्णन बघूया. तसेच आपण त्या निरोगी व्यक्तीच्या व्याख्येमध्ये कुठे फिट होतो हे देखील तुम्ही शोधा, किंवा आपल्या शरीरामध्ये ह्या सर्व क्रिया चांगल्या प्रकारे होतात का हे देखील नक्कीच बघा. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता आणि माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा, आपल्याला वेळ दिली जाईल. सर्वप्रथम सुश्रुत आचार्यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती बघूया. समदोषा समाग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वास्थ्य इत्याभिधीयते. आता ह्या जरी 2 ओळी असल्या तरी याचे अतिशय विस्तृत आणि सखोल वर्णन सुश्रुत आचार्यांनी केलेले आहे. यामधील पहिला शब्द आहे समदोषा. आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत. याचे नाव जरी दोष असले तरी हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे आहे. हे 3 दोष म्हणजे काय तर वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. या वातदोष, पित्तदोष आणि कफदोषाचे देखील 5-5 प्रकार आहेत आणि हे 3ही दोष त्यांचे कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये करत असतात, म्हणून आपण निरोगी असे आयुष्य जगत असतो. वातदोषाचे काय कार्य आहे, पित्तदोषाचे काय कार्य आहेत आणि कफदोषाचे काय कार्य आहेत हे इथे मी विस्तृत वर्णन करत नाही. याविषयीचे दुसरे व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे समजून घेण्याचा अर्थ असा आहे की समदोषाचा अर्थ काय तर हे 3ही दोष समान अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये जेव्हा असतात त्यावेळेला व्यक्ती निरोगी असा असतो. समान अवस्थेमध्ये म्हणजे काय तर ते वाढले देखील नाही पाहिजे आणि अतिशय कमी देखील झाले नाही पाहिजे. ते जर त्यांच्या योग्य प्रमाणामध्ये योग्य स्थानामध्ये असतील तर शरीर हे निरोगी असे राहते. आज 3ही दोषांवरून देखील स्वास्थ्याची व्याख्या वर्णन केलेली आहे. जसे रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. म्हणजे हे 3ही दोष जेव्हा समान अवस्थेत सम अवस्थेत असतात तेव्हा आपण निरोगी असतो आणि ज्या वेळेला हे विषम अवस्थेत जातात, विषम म्हणजे कधी वाढतात कधी कमी होतात, परंतु जनरली हे वाढलेलेच आढळतात किंवा ते त्यांची जागा सोडून इतर दोषाच्या जागेमध्ये जातात, तेव्हा व्यक्तीला रोग होतो, म्हणजे तो आजारी पडायला लागत असतो. हे अगदी थोडक्यात झाले समदोष या शब्दाचा अर्थ. हे दोष का वाढतात, याची काय कारणे आहेत, हे वाढू नये म्हणून आपल्या दिनचर्येमध्ये काय बदल करायला हवा, आपला आहार कसा असायला हवा, असे विस्तृत वर्णन चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता यामध्ये आहे, ज्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य वृत्त म्हणजे आपले स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण कशी वृत्ती आपली असायला पाहिजे याविषयी विस्तृत वर्णन आहे. मी थोडक्यात याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, जसे की वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत, त्यावर आपण काय उपाय करू शकतो किंवा त्याची काय लक्षणे आहे, पित्तदोषाची काय कारणे आहेत वाढायची किंवा कफदोषाची काय कारणे आहेत वाढण्याची, या दोषांच्या वाढण्यामुळे काय शरीरामध्ये लक्षणं निर्माण होतात, ज्यावरून आपल्याला समजते की यामध्ये काय बदल झालेला आहे. तर इथे अतिशय थोडक्यात मी सांगितलेलं आहे की हे जे दोष आहेत हे समान अवस्थेमध्ये असायला हवे.
याविषयीचे डिटेल व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दुसरा शब्द आहे समाअग्नी. समाअग्नी म्हणजे काय, तर केवळ जाठराग्नीच नाही, आपला भुकेचाच असा अग्नी नाही, तर आपल्या शरीरातील जे 7 धातू आहेत यांचे देखील अग्नी हे असतात. त्यांना देखील पचवण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. पाचकाग्नी केवळ अन्न पचवतो आणि त्या धातूपर्यंत पोहोचवतो, परंतु ते धातू देखील हे अन्न शोषण करून त्यांना पचवत असतं आणि त्यांना ज्या आवश्यक गोष्टी ग्रहण करत असतं. त्यामुळे समअग्नीचा अर्थ काय, तर आपल्याला भूक ही योग्य प्रकारे लागली पाहिजे आणि अन्नाचे पचन हे योग्य प्रकारे झाले पाहिजे. याबरोबरच ह्या 7 धातूंचे देखील अग्नी चांगले असायला हवे, ज्यामुळे त्यांना आवश्यक घटक हे ते योग्य प्रकारे ॲब्सॉर्ब करून घेतील. 7 धातू कोणते आहेत, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र. स्त्रियांमध्ये स्त्रीबीज, पुरुषांमध्ये पुरुषबीज. या 7ही धातूंच्या अग्नी या चांगल्या प्रकारे असायला हव्या, तेव्हाच हे धातू चांगले राहतील, आपण निरोगी राहू. म्हणजे केवळ आपला अग्नी चांगला आहे म्हणजे जाठराग्नी चांगला आहे, अन्नपचन नीट होत आहे म्हणजे आपण सगळे धातू देखील आपले चांगले आहेत असे नाही. त्या धातूंपर्यंत सगळे पोषक द्रव्य हे गेले पाहिजे. यामध्ये सर्वप्रथम रसधातूचे पोषण हे होत असते, म्हणजे रसाग्नी हा चांगला असायला हवे. रस म्हणजे काय, तर ह्या सगळ्या ज्या लसिका ग्रंथी आहेत किंवा जे लिक्विड हार्मोन्स आहेत किंवा लिक्विड गोष्टी शरीरामध्ये आहेत त्या रसामध्ये येतात. रक्तधातू आहे जो ब्लड आपण म्हणतो, तर ह्या रक्तधातूचा देखील धात्वाग्नी चांगला असायला हवा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येते की आपण आहार घेतो, पण त्या आहारातून आयर्न, कॅल्शियम यांचे ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणजे काय, तर त्या धातूचा धात्वाग्नी हा चांगला नसतो. त्यामुळे समदोष असल्याबरोबर समअग्नी देखील असला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे समधातू. आताच मी सांगितले की 7 धातू आपल्या शरीरात आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर हे जे 7ही धातू देखील समावस्थेत असावे. जेव्हा या 7ही धातूचा अग्नी चांगला असेल तेव्हाच हे 7 धातू चांगले असतील. हिमोग्लोबिन हे एक बाह्य प्रमाण आहे जे आपण आता आजकाल लॅबॉरेटरीमध्ये जाऊन चेक करू शकतो, परंतु रक्त कमी असण्याची अनेक लक्षणे देखील आहेत ज्यावरून रक्त कमी आहे किंवा त्यामध्ये दोष निर्माण झाला आहे हे आपल्या लक्षात येते. तसेच व्यक्ती जर प्रमाणापेक्षा जास्त वजनदार असेल, म्हणजे मेद त्यामध्ये जास्त असेल, तरी देखील तो निरोगी असा ठरत नाही. किंवा शेवटचे जे धातू शुक्र आहेत, या शुक्रामध्ये देखील जर काही प्रॉब्लेम असेल, स्त्रियांमध्ये जर मासिक पाळीच्या काही समस्या असतील, PCOD असेल, मासिक पाळी नियमित येत नसेल किंवा वारंवार येत असेल किंवा खूप दिवसाच्या गॅपनी येत असेल, तरीसुद्धा ती स्त्री निरोगी आहे असे म्हणता येत नाही. बऱ्याच स्त्रिया अशा आहेत की PCODचा त्रास आहे, औषध चालू आहे असे म्हणतात, पण याचा अर्थ ती स्त्री निरोगी आहे असे नाही. तिने तिचे आहार, दिनचर्या ह्या सर्व गोष्टींमध्ये बदल करायला हवा, तेव्हाच PCOD जाऊन मासिक पाळी नियमित होईल आणि ती निरोगीच्या व्याख्यामध्ये बसेल. एखादा पुरुष देखील वरून सगळा चांगला दिसत असला आणि त्याचे स्पर्म काउंट, मोटिलिटी ह्या जर कमी असतील तरीसुद्धा तो आजारी असा असतो. त्याला निरोगी बनवायचे असेल तर त्याने त्याच्या दिनचर्येमध्ये, ऋतुचर्येमध्ये बदल करणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच तो स्वस्थ असा होऊ शकेल. तरी देखील इथे अतिशय थोडक्यात मी सांगितलेले आहे. खूप जास्त डिटेलमध्ये आपल्याला याची माहिती हवी असल्यास तुम्ही तसे मला कमेंटमध्ये लिहू शकता. त्यानंतरचा शब्द आहे मलक्रिया. शरीरामध्ये ज्या काही मल बाहेर टाकण्याच्या क्रिया आहे, ह्या क्रिया योग्य प्रमाणात व्हायला हव्या. मग मल कोणते, तर मल आणि मूत्र याबरोबरच स्वेद देखील एक मल आहे. म्हणजे व्यक्तीला संडासचा काही त्रास नसावा, लघवीचा काही त्रास नसावा आणि याबरोबरच त्याला घाम देखील नियमितपणे यायला हवा, तरच तो निरोगी असा व्यक्ती असतो.
त्यामुळे जर तुम्ही 24 तास AC मध्ये असाल आणि आपल्याला एकही थेंब घाम येत नसेल तरी देखील आपण स्वस्थ व्यक्तीच्या व्याख्येमध्ये बसत नाही. तुम्ही सकाळी किंवा केव्हाही 1 तास व्यायाम करून थोड्याफार प्रमाण आपल्याला घाम हा यायलाच हवा, तो घाम गाळायलाच हवा. म्हणजे ह्या मलक्रिया सुरळीतपणे चालू असणे म्हणजे व्यक्ती हा निरोगी असा आहे. एखाद्या व्यक्तीला कॉन्स्टिपेशनचा जरी त्रास असेल तर तो आजारी असा असतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे छोटा आजार मोठ्या आजाराला आमंत्रण देऊ शकतो. त्यानंतर आहे प्रसन्न आत्म इंद्रिय आणि मन. याचा अर्थ विस्तृतपणे जाणून घेऊया. आत्मा प्रसन्न असणं म्हणजे काय? तर स्वतःविषयी आपण आनंदी राहणं, स्वतः आनंदी राहणं आणि आपल्यामुळे इतरांना देखील आनंदी करणं किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असे वागणं. दुसरा शब्द आहे मन प्रसन्न असणे. प्रसन्न मनचा अर्थ काय? तर आपलं जे चित्त आहे, चित्त म्हणजेच मन, हे स्थिर असायला हवं. म्हणजे दुःखाचे प्रसंग येऊ दे की सुखाचे, यामध्ये मन हे शांत स्थिर असे असायला हवे. म्हणजे व्यक्ती मेंटली स्टेबल असा असायला हवा. सात्विक, राजसिक आणि तामसिक ह्या मनाच्या अवस्था वर्णन केलेले आहेत. यापैकी आपले मन जे आहे हे सात्विक प्रवृत्तीचे असायला हवे. आपल्या मनामध्ये कुणाबद्दल ईर्ष्या, द्वेष असे नसावे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचे भय नसावे. आपण चांगले कॉन्फिडंट असे असायला हवे. कुणाबद्दल निगेटिव्ह विचार देखील आपल्या मनामध्ये यायला नको आणि पॉझिटिव्ह विचारच स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल असणे म्हणजे मन प्रसन्न असणे. इथे आपण म्हणतो की मला कोणताही त्रास नाही, परंतु इतरांविषयी आपण बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी बोलत असतो. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या जरी निरोगी असले आणि आपल्या मनामध्ये इतरांबद्दल राग, द्वेष असेल किंवा इतरांच्या बद्दल आपण निगेटिव्ह गोष्टी विचार करत असू किंवा बोलत असू तरी देखील आपण आजारी असे असतो. म्हणजे स्वतःबद्दल चांगले विचार, इतरांबद्दल चांगले विचार, स्वतः कॉन्फिडंट असणे, पॉझिटिव्ह असणे, इतरांविषयी देखील पॉझिटिव्ह असणे हेच निरोगी मनाचे, प्रसन्न मनाचे लक्षण आहे. त्यानंतरचा शब्द आहे प्रसन्न इंद्रिय. आपल्या शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत हे किती आहेत? 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि मनाला देखील एक इंद्रियच असे म्हटले आहे. म्हणजे हे 10ही इंद्रिय मनाशी कनेक्टेड असतात, तेव्हाच त्याचे कार्य हे पूर्ण होत असतात. ज्ञानेंद्रिय कोणते आहेत? तर कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. डोळ्यांनी जे आपण बघतो, जे ऐकतो, जे जिभेने चव घेतो किंवा त्वचेने स्पर्श करतो, ह्या सर्व गोष्टी ह्या चांगल्या असल्या पाहिजे. म्हणजे त्यांना त्यांचे जे विषय असतात हे चांगले दिले गेले पाहिजे, तेव्हाच ते मनापर्यंत चांगल्या प्रकारे पोचते. डोळ्यांनी वाईट बघत असू, कानाने वाईट गोष्टी ऐकत असू किंवा वाईट गोष्टींचे स्पर्श आपण जर करत असू तरी देखील हे मनाद्वारे शरीरात पोहोचत असतात आणि आपण आपल्या शरीराला आजारी असे पाडत असतो. त्यामुळे वाईट गोष्टी बघणे, वाईट गोष्टी ऐकणे हे देखील आजारी पडण्याचे कारण आहे. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय कोणती? तर हात, पाय, गुदभाग, जननेंद्रिय आणि आपली जीभ. म्हणजे जीभ दोन्ही इंद्रियामध्ये येते, एक चवीसाठी आणि एक बोलण्यासाठी. वाक इंद्रिय म्हणजे जीभ ही कर्मेंद्रियामध्ये देखील येत असते. तर ह्या इंद्रियांद्वारे, कर्मेंद्रियांद्वारे देखील आपण वाईट असे कर्म करायला नको. म्हणजे कुणाला मारणे, शिव्या देणे, म्हणजे जे बोलतो आपण ते तोंडाद्वारेच बोलतो, किंवा इंद्रियांद्वारे देखील वाईट गोष्टी अशा व्हायला नको ज्यामुळे आपण आजाराला बळी पडू शकतो. तर तुम्ही ह्या गोष्टी आपल्या शरीरातल्या बघू शकता की ह्या सुरळीतपणे समअवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये आहे का? तर आपण निरोगी असे आहोत. आणि जर यापैकी एकही गोष्ट योग्य नसेल तर आपण आजारी व्यक्तींमध्ये मोडतो.
समदोषा समअग्नी समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वास्थ्य इत्याभिधीयते. या व्याख्येमध्ये आपण फिट बसतो का हे बघूया. आणि जर तुम्ही बसत नसाल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे, स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे काय तर निरोगी व्यक्तीचे स्वास्थ्य हे जशास तसे टिकवून ठेवणे आणि जर तो आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करणे, हे आयुर्वेद शास्त्राचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्रिदोष सप्तधातू जे आहेत किंवा आपले हे जे मलक्रिया आहे ह्या योग्य ठेवण्यासाठी आपण काय करायला हवे याविषयीचे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण हे स्वास्थ्य कसे टिकवून ठेवायचे याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.